नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पुन्हा एका बऱ्याच दिवसानंतर आपण आज व्हिडिओ करणार आहे आणि आज आपण चाललेलो आहे भीमाशंकरला. तर तुम्ही म्हणत असाल की अचानक मी असा गाडीत व्हिडिओ कसा काय बनवतोय, तर हा अचानक ठरलेला प्लॅन आहे. अचानक ठरलेला म्हणजे सडनली अचानक आमचं ठरलं की बाबा कुठेतरी फिरायला जायचं उद्या संडे. तर असे आमचे सगळे मित्र वगैरे आलेत बघा. ते सगळ्यांनी अचानक ठरवलं की आपण भीमाशंकरला दर्शनाला जायचं. तर आजचा व्हिडिओ हा कसा होतोय तुम्ही बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मी तुम्हाला माझ्या मित्राची ओळख करून देतो. तर सर्वप्रथम हा सचिन, नंतर हे गणेश आमदार, परत हे रावसाहेब, हा बंडू आमचा जवळचा मित्र जिवलग हेल्पर आणि हा आमचा लखन. लखनला तुम्ही नोटीस केलं तर त्याच्या गळ्यात बघा काय लखन दाखव रे. तर हा तुझं गाव कुठलं? गाव कोणसा तुम्हाला? बागेश्वर धाम. कौन सा? चंदावली. किती राहत आहे? यूपीचा आहे बघा हा. पण देवभक्ती बघा किती आहे गळ्यात. बागेश्वर धाम म्हणजे गळ्यात त्याच्या बघा कवड्याची माळ काय आहे ते. तर हा बघा आमच्या सोबत आलेला आहे. तसंच थोड्या नंतर आपला हा हरीश, लाईक करा. हा पण आपल्या पाटणचाच आहे बघा. हा हरीश आपला मित्र. त्याच्यानंतर हे आमचे सर्व आमच्या ट्रिपचे आधारस्तंभ योगेश सागर काहीतरी मित्र आलेले आहेत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. हा खूप व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपला हा प्रवास चालू करू. आता वाजलेत रात्रीचे 12:30. व्हिडिओ बनवायला लेट झाला असला तरी काय हरकत नाही. आपल्याला पुण्यातून जायला तसं 3 रस्ते लागतात. एक म्हणजे कडूस, दुसरा वाडामार्गे आणि तिसरा जिथून आत्ता आपण निघालेलो आहे तो म्हणजे राजगुरुनगर पेठ आणि मंचर घोडेगाव मार्गे. रस्ता तसा बघायला गेलं तर खूप सुंदर आहे. रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे थोडीशी भीती मनात आहे. तसं बघायला गेलं तर इथं बघण्यासारखं खूप काही आहे. सर्वप्रथम आपल्याला भीमा नदीचं उगमस्थान बघायला मिळतो. तसेच या मंदिराचे मूळ स्वरूप मानले जाणारे मुख्य शिवलिंग इथून थोडे स्ट्रेक केल्यावरती 2 ते 2.5 किलोमीटरवरती आहे, म्हणजेच गुप्त भीमाशंकर. आणि इथे पुढे गेल्यानंतर आपल्याला नागपणी कडा सुद्धा बघायला मिळतो. हनुमान लेक देखील आहे. आता आपण फक्त पहाटेच्या आरतीमध्ये सहभागी होणार आहे. नेक्स्ट टाइम पूर्ण वेळ काढून आपण येथील सगळे पॉइंट्स एक्सप्लोर करूया. पहाटेच्या 2:15 वाजले आम्ही भीमाशंकरला पोहोचलेलो आहे. तर धुक्क पूर्ण पुढं सगळं धुक्क आहे. आता आपल्याला सकाळची आरती बघायला भेटेल. आता पण नशीब एवढं चांगलं आहे आपण सकाळी लवकर पोहोचलो. त्यामुळे इथं एवढी गर्दी असते की आपल्याला इथं उभं राहायला जागा नसते. तर प्रत्येक ठिकाणी आपण जर नोटीस केलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला दर्शन रंग आणि चप्पल स्टँड पण प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे, जे की खूप चांगल्या पद्धतीनं इथं केलेलं आहे. आता आपण स्क्रीन मार्फत दर्शन घडवलं जाते. आणि बघा इथं आपल्याला हनुमानाचं पण दर्शन सकाळी फ्रेशमध्ये झालेलं आहे बघा. बंडो पाया पड खंडोबाई.
इथं गाभाऱ्यामध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळं आपल्याला शूट करता आलं नाही, पण तरीसुद्धा आपण या CCTV मध्ये जेवढे फुटेज भेटतील तेवढे आपण थोडे थोडे कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंडळी जवळपास मी भीमाशंकरला दोन वेळा आलेलो आहे. आणि आजपर्यंत कधीच गाभाऱ्यात दर्शन घेतलेलं नाही. तर आज लिटरली अंगावरती आहे ना असं शहर येतं, तुम्हाला दाखवतो गाभाऱ्याचं दर्शन. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड, गाभाऱ्यामध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे आपल्याला शूट करता आलं नाही, पण तरीसुद्धा आपण या CCTV मध्ये जेवढे फुटेज भेटतील तेवढे आपण थोडे थोडे कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे आपला हा ट्रिपचा प्लॅन सक्सेस झालेला आहे. सगळ्यांचे रिएक्शन्स घेऊयात. कसा झाला आपला ट्रिपचा प्लॅन? जर काही कारणास्तव आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर भेटू पुन्हा अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन.